माझे नाव साक्षी शिवाजीनगर. माझ्या शाळेचे नाव दीपक माध्यमिक शाळा. मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. या पुस्तकाचे नाव आहे पिठाचा माठ. या पुस्तकाचे लेखक आहे संतोष खेडलेकर. तर चला सुरू करूया. ही गोष्ट आहे गोपालची. छंद त्याचा वेगळा, नको त्याला कामधंदा. एकदा का पोटभर जेवला की टेकून बसे आरामात. सतत रमलेला असे स्वप्नात. आजीच्या स्वप्नात आला माठ. स्वप्न होते छान आजीच्या स्वप्नात आला माठ. स्वप्न होते छान हरपून गेले बा. दंग झाला विचारात. स्वप्नातल्या माठात होते पीठ. गोपालला वाटलं मला असा माठ मिळाला तर. विचार झाले सुरू. मनातला मोर नाचू लागला तुरू तुरू. डोळ्यासमोर येत होता मोठा माठ. घट्ट पिशवीत बांधलेला मोठा माठ. पाहत होता त्याच्याकडे गोपाल आनंदाने. 1 2 3 स्टार्ट गो. माठ घेऊन डोक्यावर चालत जाईन बाजारात. सगळे विचारतील काय आहे माठात. मी काय आहे माठात विकीन चांगल्या पैशात. धन्यवाद.